तुम्हाला हे माहिती आहे का, ॲलर्जी म्हणजे नक्की काय असतं? आपल्यापैकी बऱ्याच जणांना बऱ्याच पदार्थांची ॲलर्जी असते. जसं की कोणाला दूध, कोणाला पनीर, कोणाला तूर डाळ, कोणाला थंड पेय, कोणाला धूळ, माती, एकदम आलेला उग्रवास ह्यांची ॲलर्जी असते. ही ॲलर्जी म्हणजे शरीरामध्ये नक्की काय बदल घडत असतात? तर आपली जी इम्युन सिस्टीम आहे ती जेव्हा हायपर सेन्सिटिव्ह होते तेव्हा आपल्यामध्ये शरीरामध्ये ॲलर्जी दिसते. ही जेव्हा इम्युन सिस्टीम हायपर सेन्सिटिव्ह होते, जेव्हा एखादा ॲलर्जिक घटक आपल्या शरीराच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा ही इम्युन सिस्टीम असते ती एकदम उग्र रूप धारण करते आणि आपल्या ब्रेनला मेसेज देते की एखादा खतरा आपल्या शरीराच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही लढण्यासाठी तयार राहा. अशा वेळी काय होतं तर शरीरामध्ये एक हिस्टॅमिन नावाचं केमिकल मेसेंजर स्त्रवतं असं एक हार्मोन असतं. हे हार्मोन आपल्या शरीरामध्ये स्त्रवलं की आपल्याला लक्षणं दिसू लागतात, जसं की सर्दी होणे, शिंका येणे, अंगावर लाल चट्टे येणे, अंगाला खाज येणे, धाप लागणे, ताप येणे अशी लक्षणं दिसू लागतात की ज्याच्यामुळे आपण म्हणतो की मला ॲलर्जी झाली. तर ही लक्षणं म्हणजे काय असतं तर बॉडी आपली ह्या ॲलर्जिक पदार्थाबरोबर लढण्यासाठी तयार झालेली असते. तर जेव्हा बऱ्याच जणांना अशी ॲलर्जी वाटते तेव्हा ती सेट्रिझिन नावाची गोळी घेतात. ही सेट्रिझिन गोळी काय करतात तर हे केमिकल मेसेंजर आहे हिस्टॅमिन नावाचं, त्याला सप्रेस करतात, त्याला स्त्रवायला देत नाहीत. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना काय वाटतं की सेट्रिझिन घेतलं म्हणजे आपली ॲलर्जी कमी झाली. तर ही सेट्रिझिन हे टेम्पररी रिलीफ मिळतो की ज्याच्यामुळे ते केमिकल मेसेंजर हिस्टॅमिन आहे त्याला ब्लॉक करतात. तर बऱ्याच जणांमध्ये ॲलर्जिक रायनायटिस हे ॲलर्जी होणं हे क्रॉनिक आजार दिसून येतात. बरेच पेशंट आमच्याकडे येतात जे वर्षानुवर्ष यामधून सफर करत असतात आणि ते होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायला येतात. तर ह्या ॲलर्जीच्या क्रॉनिक ॲलर्जीमध्ये कुठची ट्रीटमेंट बेस्ट आहे की ज्याच्यापासून तुम्हाला पूर्णपणे रिलीफ मिळू शकतो, जो परमनंट रिलीफ असेल, हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही पण तुमच्यापैकी कोणी जर ॲलर्जीमधून सफर करत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच पाठवा, नक्कीच बघा. जर कोण ॲलर्जिक असेल तर त्यांना शेअर करा आणि माझं चॅनल जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.